आता अजित चव्हाण आहेत. अजितराव त्यांचं म्हणणं आहे, की आम्हाला अपग्रेड करायला स्वतःला अडचण नाहीये. त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण तुम्ही द्या, ते सुधारा, ते आम्ही करायला तयार आहोत. टी-ई-टीच्या सक्तीला त्यांचा विरोध आहे. तुमचे आमदार म्हणतायत, लाडावलेत 70% शिक्षक. विलासजी, तुम्ही आणि मी आपण दोघंही जिल्हा परिषदेचा प्रोडक्ट आहोत. हं, कालच मला माझे सर आणि मॅडम दोघंही स्कूटीवरून जाताना भेटले आणि मी त्यांच्या खाली वाकून पाया पडलो, नमस्कार केला. आपल्या समोर फार थोडे असे लोक असायचे, की ज्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटायचं, की मी हे झालं पाहिजे आणि हं. त्यांच्याकडनं आपल्याला प्रेरणा मिळायची विलास. हां, ते म्हणजे आपल्या ग्रामीण भागामधल्या मुलांकरता फक्त आपले शिक्षक असायचे. नवीन काही यायचं ते आपले शिक्षक आपल्याला सांगायचे. तुम्हाला मला वाचनाची गोडी शिक्षकांनी लावली. त्यामुळं आमदार प्रशांत बंब काहीही म्हणत असले, हं, तरी मी महाराष्ट्रातल्या समस्त गुरुवर्यांची माफी मागतो हं. आणि मी याचा पुनरुच्चार करतो, की टी-ई-टीच्या बाबत महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी अर्थात हे कुणासाठी माहितीये का? हां, हा महाराष्ट्र प्रयोगशील शिक्षकांचा आहे विलासजी. हं. त्यांचा सन्मान आपल्याला करावाच लागेल. जी मंडळी जी मंडळी इतर त्या गोष्टींचा मी उल्लेख करणार नाही, त्यात लिप्त आहेत, त्यांनी मात्र नीट सुधारलंच पाहिजे. कारण शेवटी शिक्षक हा त्या समाजामधला अत्यंत आदर असलेला व्यक्ती आहे आणि ती संस्था आहे. हं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजच आश्वासन दिलेलं आहे. राज्य सरकार या विषयामध्ये पुनर्विचार याचिका गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करेल. हं. आणि आमचं म्हणणं असं आहे सरकार म्हणून, की कायद्यातच बदल केला पाहिजे. राष्ट्रीय काय तंत्र शिक्षण कायद्यात तुम्हीच परिषदेला बदल केला, अमेंडमेंट आमच्या केली म्हणून ही सरकारकडून परिस्थिती निर्माण झाली असं त्यांचं म्हणणं आहे. आता पुन्हा अमेंडमेंट करणार का तुम्ही? नाही विलासराव, हे बघा काही गोष्टी ज्या चुकीच्या असतात ना, त्या मान्य सुद्धा केल्या पाहिजे. हा प्रश्न शिक्षकांचा आहे. हं, बघा, माझं व्यक्तिगत मत असं आहे, की सरकार न्यायालयामध्ये काहीसं कमी पडलं की काय, म्हणजे हा विषय तसाच आहे बघा. हं. हा टेक्निकल विषय आहे. पुन्हा अत्यंत ताकदीनं वकील देऊन कोर्टामध्ये जावं लागलं. शेवटी हे सगळं कुठून आलंय? हे सर्व शिक्षक अत्यंत तज्ञ आहेत. हे नेते आहेत बसलेले इथे. हां. ताटे साहेब असतील, कोंबे साहेब असतील, भाऊसाहेब चासकर असतील, कराड साहेब असतील. या सगळ्यांना याच्यामध्ये काहीतरी कळतं म्हणून आपण बोलवलेलं आहे. हं. जर आपण म्हणजे सरकार म्हणून मी तुम्हाला सांगतो, की आजच प्रवीण पटेल नावाचे माझे सहकारी आहेत, खासदार आहेत उत्तर प्रदेशातनं. त्यांनी संसदेमध्ये सुद्धा हा मुद्दा मांडलेला आहे आणि याच्यामध्ये न्यायालयानं वेळोवेळी दिलेल्या आदेशांची अडचण आहे विलासजी, लक्षात घ्या. त्याचंही आपल्याला पालन करावं लागते. ठीक आहे, ठीक आहे. पण मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, हां. जे शिक्षक आता निवृत्तीच्या उंबरठ्यावरती आहे, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं असं स्पष्ट मत आहे, की टी-ई-टीची अशा पद्धतीनं त्यांना धास्ती निश्चित योग्य नाही, बरोबर नाही. सरकार त्याचा ममत्वानं विचार करेल. दुसरा विषय, हं. शिक्षक काय व्यवसाय करतात, काय करतात ते आपलं सगळं सांभाळून जर करत असतील, तर त्याचं त्यांनी ते केलं पाहिजे. पण शिक्षकांनी सुद्धा निश्चित हा विचार केला पाहिजे, की आजच्या घडीला लोक बरोबर आहे. जिल्हा काळ परिषदेच्या बदलतोय शाळामध्ये तसं म्हणजे बदलणं, अपग्रेड व्हायला हवं असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे. मी येतो तुमच्याकडे. आपल्यासोबत रविकुमार आहेत. अजितराव, जवळपास मला सरांनी सांगितलं 1800 पर्यंत शाळा, बरोबर सर? 18,000 शाळा. 18,000 शाळा, माफ करा, 18,000 शाळा बंद होऊ शकतात. तर संच मान्यतेच्या बद्दलचा प्रश्न सुद्धा गंभीर बनतोय. या अधिवेशनात तुम्ही त्याच्याबद्दल पण सकारात्मक राहणार आहात का? अ, विलासजी, संच मान्यतेच्या बाबतीमध्ये सुद्धा काही शिक्षक संघटनांनी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळेला मुख्यमंत्री या विषयावरती अतिशय सकारात्मक आहेत. तो विषय झालाच. पण हा जो तुमचा टी-ई-टीचा जो विषय आहे ना, त्याच्यामध्ये आजच माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, की हं. कुणीही घाबरून जाऊ नका. मगाशी कोणीतरी म्हणालं, मला वाटतं चासकर साहेब म्हणाले, की काही मंडळींनी सुसाईड्स केल्या वगैरे, वगैरे. माझं नेटवर्क 18 लोकमतच्या माध्यमातनं तमाम याच्या धास्तावलेल्या सर्व गुरुजनांना एक आव्हान आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज आपल्याला शब्द दिलेला आहे, की अशा पद्धतीनं आपल्यावरती अन्याय होऊ देणार नाही. पण याच्याकरता आम्ही आरोप असा पुनर्विचार केला याचिका जातो, की दाखल करू. सरकारच धास्तावलेलं असतं शिक्षकांच्या दबावाच्या पुढे. नाही विलासजी, असं अजिबात नाहीये. याच्यामध्ये हं. बघा, ज्या पद्धतीनं शिक्षक संघटना, मी स्पष्ट बोलतो अगदी, हां. आणि शिक्षकांबद्दल हा आदर आहे मनातनं. आणि माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी आज सकाळी बोलताना या प्रतिनिधींना ज्या ज्या शब्दातून सांगितलं ना, हं. त्यातनं दिसत होतं, की सरकार आमचं काय याच्यामध्ये. एक हं. गोष्ट स्पष्टपणे सांगतो, की शिक्षकांचं मतदान आहे वगैरे म्हणून नाही, आदर आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची ही भूमिका आहे. एक लक्षात घ्या, जे शिक्षक नीट काम करत नाहीत,
जे शिक्षक मद्यपान करून कर्तव्यावरती येतात, असे अनेक आहेत ना. हम्म. पण मग संघटना म्हणून कुठली संघटना कधी त्याच्या समर्थनार्थ उभी राहिलेली देखील आपल्याला दिसत नाही आणि समाजामध्ये देखील या लोकांची स्वीकारार्हता नाहीये. हम्म. पण अशा काही मंडळींमुळे म्हणजे तुम्ही पत्रकार म्हणून मला माझ्या लक्षात आला, हम्म. की हे मतदान आहे म्हणून तुम्ही अशी भूमिका घेताय का? तर हम्म. असं अजिबात नाहीये. आणि राहिला आमदार बंबांचा प्रश्न, हम्म. तर त्यांचं आणि काय नेमकं हे घडलेलं माहित नाही, पण ते नेहमी कायम शिक्षकांच्या विरोधामध्ये भूमिका घेतात. पण आम्ही आमच्याकडे भारतीय जनता पक्षाकडे सर्वात मोठी शिक्षकांची संघटना आहे आणि आमचं असं मानणं आहे, हम्म. आम्ही असं मानतो की समाज घडवणारे शिक्षक हे आदरणीय आहेत हा. आणि निश्चित त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि तो ठीक आहे आज माननीय ठीक आहे मुख्यमंत्र्यांनी विजय भाऊ मला कृतीत तुम्हाला न एक राखलेला. विचारायचं आहे विजय भाऊ